वडरगे मार्गावरील प्रस्तावित कचरा डेपो आणि दफनभूमी आरक्षणाविरोधात नागरिकांचा एल्गार. नियोजित कचरा डेपो आणि दफनभूमी विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा. आरक्षण तातडीने रद्द करण्याची मागणी. मंत्री हसन मुश्रीफ यांचे पाठपुराव्याचे आश्वासन. गडिंग्लज शहरातील हाळलक्ष्मी मंदिर परिसर, वडरगे मार्ग येथे प्रस्तावित कचरा डेपो व दफनभूमी आरक्षणाविरोधात नागरिकांनी शुक्रवारी प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढत तीव्र आंदोलन छेडले. नियोजित कचरा डेपो व दफनभूमी विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला परिसरातील नागरिक आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हाळलक्ष्मी मंदिर परिसरातून मोर्चा सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत मोर्चेकरी प्रांत कार्यालयासमोर दाखल झाले. यावेळी आंदोलकांनी आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चानंतर झालेल्या सभेत उदय जोशी, प्रकाश भोईटे, नगरसेविका बिनादेवी कुराडे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे, नगरसेवक बसवराज खनगावे, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम तसेच नगरसेवक अमर मांगले यांनी आपली मते मांडत वडरगे मार्गावरील प्रस्तावित कचरा डेपो व दफनभूमीचे आरक्षण तातडीने रद्द करण्याची एकमुखी मागणी केली. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दूरध्वनीद्वारे आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. संबंधित आरक्षण रद्द करण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे आणि मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना निवेदन सादर करण्यात आले. मोर्चात परिसरातील नागरिकांसह महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.